मित्रांनो, आयुष्यातील काही सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे स्वतःचं घर विकत घेणं. स्वतःच्या मालकीचं एक घर असणं ही भावनाच किती मोठी आहे. मात्र बऱ्याच वेळा पहिलं घर घेताना आपण भावनिक होऊन निर्णय घ्यायला बघतो. मात्र घर घेणं ही भावनिकरित्या जेवढी मोठी गोष्ट आहे तेवढीच ती कायदेशीररित्या गुंतागुंतीची आणि किचकट अशी आर्थिक प्रक्रियाही आहे. बऱ्याचदा जाहिरातींना किंवा ऑफर्सना बोलून घाईत घेतलेला निर्णय पुढे महागात पडू शकतो. घरामध्ये होणारी गुंतवणूक एवढी मोठी असते की त्यात काही जरी चूक झाली तरी त्याचा त्रास आयुष्यभरासाठी सहन करावा लागू शकतो. त्यामुळेच घर पहावे घेऊन एवढंच न म्हणता घर पहावे घेऊन पण नीट तपासून हेही म्हणणं गरजेचं आहे. आता नवीन फ्लॅट घेताना नेमकं काय काय तपासायचं, कोणत्या गोष्टी पाहायच्या आणि कोणती खबरदारी घ्यायची हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ओके, सगळ्यात आधी तर घर घेताना त्याचं लोकेशन लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही समजा दुसऱ्या शहरात नोकरी करताय आणि त्या ठिकाणीच घर घ्यायचं असेल तर तुमच्या ऑफिस पासून ते घर किती लांब आहे, तिथून प्रवास करणं खरंच शक्य आहे का, या गोष्टी लक्षात घ्या. बऱ्याच वेळा ऑफिस किंवा कामाचं ठिकाण हे शहराच्या मध्यवर्ती भागात असतं. अशा वेळी जवळपासच्या भागात घर घेणं सगळ्यांनाच परवडत नाही, कारण अर्थातच त्या ठिकाणच्या किमती. त्यावेळी मग शहरापासून थोडं दूर किंवा शहराच्या आउटस्कर्ट्सला घर घेणं हा जास्त परवडणारा पर्याय असतो. मात्र असं दूरच्या भागात घर घेताना ऑफिसला जाण्यासाठी रस्ता कसा आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं उपलब्ध आहे, या सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्या. सोबतच भविष्याचा जर विचार केला तर तुमच्या घराच्या आसपास शाळा, हॉस्पिटल, डीमार्ट किंवा कोणतंही किराणा मार्ट हे सगळं आहे का हे बघून घ्या. आजकाल बिल्डर किंवा ब्रोकरही आपल्या इमारतीच्या आसपास डीमार्ट असल्याचं आधी सांगतात. तुमचा एरिया कन्फर्म झाला की त्या भागात कोणकोणते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू आहेत किंवा पूर्ण होत आले ते बघून घ्या. एखाद्या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही विचार करत असाल तर तो कोणत्या बिल्डरचा आहे, तो बिल्डर फेमस आहे का, त्यांना आधी कोणते प्रोजेक्ट्स बनवलेत किंवा इतर कोणकोणत्या ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत, हे सगळं चेक करून घ्या. गरज भासल्यास एखाद्या कम्प्लिटेड प्रोजेक्टला भेट देऊन तिथल्या रहिवाशांकडून बिल्डरच्या एकूण कामाचा रिव्ह्यू जाणून घ्या. काम कसं झालं, वेळेत पूर्ण झालं का, बिल्डरने काही त्रास दिला का, अशा गोष्टी आधीपासून राहणाऱ्या लोकांना विचारल्या तर त्या बिल्डरवर कितपत विश्वास ठेवायचा याची आयडिया तुम्हाला येऊन जाईल. आता यातलीच दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रेरा, म्हणजेच रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी. घर खरेदी करताना त्यात पारदर्शकता आणि सेफ्टी यावी यासाठी लागू करण्यात आलेला हा एक महत्वाचा कायदा आहे. आता हे का महत्वाचं आहे तर एखाद्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती, ज्यात प्लॅन, लेआउट, सरकारी मंजुरी असं सगळं रेराच्या वेबसाईटवर देणं बिल्डरांना बंधनकारक करण्यात आलंय. शिवाय या ठिकाणी बिल्डरने प्रोजेक्ट पूर्ण करण्याची जी अंतिम मुदत दिली आहे ती त्यांना पाळावीच लागते. एखादा प्रोजेक्ट रेरावरती रजिस्टर आहे म्हणजेच तो अधिकृत आहे असं आपण म्हणू शकतो. शिवाय रेराच्या नियमानुसार रजिस्टर केलेल्या प्रोजेक्टसाठी आलेल्या निधींपैकी 70% निधी हा एका वेगळ्या एस्क्रो अकाउंटमध्ये जमा करावा लागतो. त्यामुळे बिल्डर हा निधी दुसरीकडे वापरू शकत नाही. हा निधी बिल्डर केवळ त्या ठराविक प्रोजेक्टच्या बांधकामासाठीच आणि त्याच प्रोजेक्टच्या जमिनी व्यवहारांसाठी वापरू शकतो. त्यामुळे बिल्डर त्या पैशांनी दुसऱ्याच प्रोजेक्टला पूर्ण करतोय आणि या सगळ्या प्रोजेक्टचं काम रखडले असं होण्याचा धोका टळतो. त्यामुळेच रेराच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही जो प्रोजेक्ट पाहताय तो रजिस्टर आहे का हे स्वतःच तपासून घ्या. बऱ्याच वेळा बिल्डर जाहिरातींमध्येच रेरा नंबर टाकतात. बॅनरवर किंवा पॅम्पलेटवरही तो नंबर छापलेला असतो, मात्र केवळ रेरा नंबर लिहिलेला आहे एवढं बघूनच लोक त्यावर विश्वास ठेवतात. तो नंबर क्रॉस चेक करणंही तितकंच गरजेचं आहे. रेरावर रजिस्ट्रेशन नसेल तर त्या प्रोजेक्टचं मार्केटिंग किंवा विक्री करता येत नाही. त्यामुळे बनावट प्रकल्पांपासून बचाव होतो. शिवाय रेराच्या वेबसाईटवर चेक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे बिल्डिंग मधले किती फ्लॅट्स बुक आहेत हे देखील आपल्याला तिथं कळतं. बऱ्याचदा बिल्डर्स ठराविक फ्लॅट हे राखीव ठेवून सहसा विकले न जाणारे फ्लॅट्स आपल्या माथी मारायला बघतात. यात मग मधल्या मजल्यांवरचे फ्लॅट्स किंवा इमारतीच्या मागच्या बाजूचे वा चांगला व्ह्यू नसणारे फ्लॅट्स ते आधी खपवायला बघतात. अशा वेळी आपण जर विचारलं की दुसरे कुठले फ्लॅट शिल्लक आहेत का तर ते सरळ सांगतात की नाही, बाकी सगळे सोल्ड आउट आहेत. रेरावर तुम्ही जर आधीच चेक केलं असेल तर तुम्हाला सरळ म्हणता येतं की आम्हाला माहिती आहे अमुक एक फ्लॅट शिल्लक आहे. बाकी रेरा सोबत आणखी काही डॉक्युमेंट्स चेक करणंही गरजेचं असतं. यामध्ये मग टायटल डीड, सेल डीड, कमेन्समेंट सर्टिफिकेट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स अशा गोष्टींचा समावेश असतो. तुम्ही जर जुनं घर किंवा रिसेलमध्ये फ्लॅट घेत असाल तर मदर डीड आणि इन्क्युबन्स सर्टिफिकेट ही 2 कागदपत्रही तपासणं गरजेचं आहे. यामुळे या फ्लॅटचे किंवा जमिनीच्या आधीचे व्यवहार कसे झालेत
आणि यावर काही कर्ज वगैरे आहे का हे समजतं. बिल्डरकडून तुम्ही बिल्डिंगच्या मंजूर नकाशाची प्रतही मागू शकता. याशिवाय ज्या ठिकाणी बिल्डरने बिल्डिंग बांधलेली आहे ती जमीन खरंच त्या बिल्डरच्या नावावर आहे का हे चेक करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कधी कधी बिल्डर हे जमीन 99 वर्षांसाठी एक सर्टन पिरियडसाठी लीजवर घेतात आणि त्या लीजवर जमीन घेऊन तिथं डेव्हलपमेंट करून तो फ्लॅट तुमच्या माथी मारला जातो. मग 99 वर्षानंतरचा प्रश्न आपल्या समोर उद्भवला जातो. ओके, आता बिल्डरच्या साईडचं लोकेशन झालं, बिल्डर झाला. आता आपण ऍक्च्युअल सोसायटीकडे आणि फ्लॅटकडे येऊया. फ्लॅट बघताना हॉल केवढा हवा, किचन केवढं हवं, बेडरूम किती हव्यात, हे सगळं तर सब्जेक्टिव्ह आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेणार. पण बिल्डरला विचारताना तुम्हाला काय विचारायचं आहे तर फ्लॅटचा कार्पेट एरिया, बिल्डअप एरिया आणि सुपर बिल्डअप एरिया या सगळ्यातला फरक सांगतो. सुपर बिल्डअप एरिया म्हणजे तुमचा फ्लॅट आणि त्याच्या आजूबाजूला जो कॉमन एरिया येईल, ज्यात मग तुमच्या दारासमोरचा पॅसेज किंवा लॉबी आली, तो भाग. बिल्डअप एरिया म्हणजे तुमचा फ्लॅट म्हणजेच तुमच्या दारातून आत किती भाग आहे, यात मग भिंती वगैरे सगळं आलं, हे सगळं मिळून होणारा भाग. आणि कार्पेट एरिया म्हणजे फ्लॅटमध्ये तुम्हाला ऍक्च्युअली वापरायला मिळणारा भाग. बऱ्याचदा बिल्डअप एरिया सांगतात आणि आपल्याला फ्लॅटची साईज मोठी वाटते. अर्थात आता रेरा कायद्यामुळे बिल्डरांना कार्पेट एरियावरच फ्लॅट विकणं हे बंधनकारक करण्यात आलंय. बाकी फ्लॅटमध्ये आपल्याला काही मॉडिफिकेशन करता येईल का हे देखील विचारून घेणं गरजेचं आहे. कारण यात मग फ्लोरिंग आहे, टाईल्स आल्या, काही लोक तर बाल्कनीला आत घेऊन हॉल मोठा करायचाही विचार करत असतात. हे सगळं करता येईल का वगैरे सगळ्या गोष्टी आधीच बिल्डरकडून क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. शिवाय पोझिशन मिळाल्यानंतर घरातील रिपेअरचा खर्च बिल्डर किती दिवसांपर्यंत करणार आहे हेही विचारून घ्या. एक मुद्दा तर मी न सांगताही तुम्ही नक्की पाहणार, तो म्हणजे वास्तुशास्त्राचा. फ्लॅट फायनल करताना तो वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला योग्य आहे का हे देखील बघून घ्या. घरच्यांनाही तेवढंच समाधान वाटेल. बाकी तुम्ही सोसायटी ठरवताना काही निकष लावणं ही गरजेचं आहे. आजकाल आपण बघतो की बिल्डर लोक सोसायटीमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस अशा प्रकारच्या सुविधा देत असतात आणि मग त्या नादात फ्लॅटचे रेट हे ढिगभर वाढवतात. कोणत्या अमेनिटीज गरजेच्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे आपण बघू. एकतर पार्किंग असायलाच हवं. तुमच्याकडे आता गाडी नसेल तर पार्किंग नसणं तुम्हाला एवढं त्रासदायक वाटणार नाही. मात्र भविष्यात जर कधी तुम्ही गाडी घ्यालच ना, सोबतच सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड असणं सुद्धा गरजेचं आहे. पाण्याचा सप्लाय हा कोणता हे तपासून घ्या. म्युन्सिपाल्टीचं पाणी येतंय की सोसायटीकडे स्वतःची बोर आहे की टँकर मागवावा लागतोय हे बघून घ्या. टँकर मागवावा लागत असला तरी ते काम करायला कोणी डेडिकेटेड पर्सन आहे का, त्याचे काही वेगळे चार्जेस द्यावे लागतील का हेही देखील विचारून घ्या. बाकी लिफ्ट आणि लिफ्टला पॉवर बॅकअप या गोष्टी सुद्धा मस्त आहेत. संपूर्ण बिल्डिंगला पॉवर बॅकअप असेल तर आणखी चांगलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंटेनन्स किती आहे, त्यात काय काय कव्हर होतंय, दर महिन्याला जमा करावा लागेल की वर्षाचा एकदम करावा लागेल, हे सगळं विचारून घ्या. काही बिल्डर्स पोझिशनच्या वेळी 2-3 वर्षांचा मेंटेनन्स हा एकदमच ऍडव्हान्स मध्ये घेतात, त्यामुळे त्याचीही चौकशी करून घ्या. सोसायटीमधील अमेनिटीजसाठी काही चार्जेस आहेत का, फी आहे का हे देखील विचारून घ्या. आता या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा घ्यायचा राहिला, तो म्हणजे नवीन फ्लॅट घ्यायचा की जुना रिसेलचा घ्यायचा. बघा, नवीन फ्लॅट घेत असाल तर त्यात रेडी पोझिशन फ्लॅट घेणं किंवा 80-90% काम पूर्ण झालेला फ्लॅट घेणं फायद्याचं ठरतं. त्यातही तुम्हाला काय करायचंय तर जो फ्लॅट तुम्ही घेणार आहात तो एकदा बघून घ्या. सॅम्पल फ्लॅटच्या भरोशावर घर बुक करू नका, कारण सॅम्पल फ्लॅट दुसऱ्याच ठिकाणी असतो आणि तुमचा फ्लॅट दुसऱ्या. अशा वेळी तुम्हाला जो फ्लॅट घ्यायचा आहे तोच जाऊन पाहिला तर बांधकामाची क्वालिटी चेक करता येते. शिवाय फ्लॅटमध्ये प्रकाश किती येतोय, हवा खेळती आहे का, अशा कितीतरी गोष्टी तुमच्या लक्षात येतात. दुसरी गोष्ट म्हणजे बांधकाम जर सुरू असेल तर पोझिशन डेट बिल्डरला विचारून घ्या. त्यात ग्रेस पिरियड म्हणजेच पोझिशनच्या तारखेनंतर किती काम लांबण्याची शक्यता आहे हे देखील विचारा. आणि भरपूरच उशीर होत असेल तर त्याबद्दल किती आणि कसं कंपेन्सेशन मिळणार आहे याची माहिती काढा. बाकी जुना फ्लॅट घेत असाल तर आधीचे मालक तो का विकतायत हे विचारा. सोसायटीमध्ये पाण्याचा किंवा इतर काही प्रश्न आहे का याबाबत शेजारी पाजारींना विचारून खात्री करून घ्या. घरात काही डागडुजी, कलर देणं किंवा इंटेरियर करावं लागणार आहे का याचा देखील अंदाज घ्या. आता हे सगळं तपासलं, सगळं बरोबर आलं आणि कोणता फ्लॅट घ्यायचा आहे हे फायनल झालं की मेन विषयाकडे येऊया, फायनान्स. सगळ्यात मेन तर किमान 10 ते 20% डाऊन पेमेंट रेडी ठेवा. आता डाऊन पेमेंट अवेलेबल नसतानाही घर कसं घ्यायचं असा विचार जर तुम्ही करत असाल तर त्याचा व्हिडिओ आम्ही आधीच केलाय, तो एकदा बघून घ्या. इथं आय बटन मध्ये तुम्हाला लिंक दिली आहे. ओके, तर आता डाऊन पेमेंट तुमच्याकडे असं समजून पुढे जाऊया. घर घेताना सगळ्यात मोठा आधार आपल्याला असतो होम लोनचा. आजकाल कितीतरी बिल्डर्सचं बँकांशी टायअप असल्यामुळं प्री अप्रूव्ड लोन आरामात मिळू शकतं. मी तर म्हणेल तुमच्याकडे पूर्ण फ्लॅट घेण्या एवढे जरी पैसे असले
तरीही थोडं का होईना बँक लोन करणं फायद्याचं ठरू शकतं. कारण मग घराची कागदपत्र आणि इतर गोष्टी तपासण्याचं काम बँकच तुमच्यासाठी करते. बरं, हे सगळं तर समोर दिसणारे खर्च आहेत. यासोबतच काही हिडन चार्जेसही असतात. यात मग बँकांची प्रोसेसिंग फी, जीएसटी, टीडीएस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी अशा सगळ्या गोष्टी येतात. काही ठिकाणी पार्किंग घेण्यासाठी वेगळे चार्जेस द्यावे लागतात. सो त्या बाबतीतही बिल्डरशी आधीच चर्चा करून घेणं हे गरजेचं आहे. बाकी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेत असाल तर त्या भागातला मार्केट रेट काय आहे, पुढे भविष्यात तिथे घरांचा रेट किती असेल, ॲप्रिसिएशन रेट काय आहे, रेंटल यील्ड किती आहे, हे सगळं तपासून घ्या. तुमचा फ्लॅट जर तुम्ही रेंटने दिला तर घराच्या किमतीच्या तुलनेत किती भाडं मिळेल हे रेंटल यील्ड नुसार ठरतं. त्यामुळे जास्त यील्ड असेल तर तुमचा फायदा होतो. बाकी तुमच्या घराच्या आजूबाजूला भविष्यात कोणते प्रोजेक्ट्स येणार आहेत का, जवळ मेट्रो स्टेशन येईल का, नवीन शाळा हॉस्पिटल येईल का, या सगळ्या गोष्टीही लक्षात घेतल्या तर इन्व्हेस्टमेंट म्हणूनही चांगला फ्लॅट तुम्ही घेऊ शकता. बाकी म्हणजे आय होप हा व्हिडिओ पाहून तुमचं नवा फ्लॅट घेताना काय चेक करायचं याचं कन्फ्युजन नक्कीच दूर झालं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. घर घेण्यासंबंधी तुम्हाला अजूनही काही शंका, काही प्रश्न असतील आणि आम्ही त्यावर व्हिडिओ बनवूया असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून त्याबाबतचे प्रश्न नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.